रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ब्राह्मण गावाच्या पवित्र अशा घाटावरती या ठिकाणी महादेवांचं शिवलिंग आहे, तर आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊयात। त्याचबरोबर या ब्राह्मण गावामध्ये 3 प्राचीन शिवलिंग आहेत, गुप्तेश्वर महादेव, शुक्लेश्वर महादेव आणि पत्रेश्वर महादेव। या 3ही शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत। पवित्र असं नर्मदेश्वर महादेवाचं शिवलिंग आहे या ठिकाणी। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। नर्मदेश्वर महादेव मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आश्रम स्थित आहे। या आश्रमामध्ये त्या वेळेला चायप्रसादी, बालभोग, भोजन प्रसादी, विश्राम करण्याची व्यवस्था, आसन लावण्याची व्यवस्था, या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी करू शकतो। फार सुंदर असं स्थान आहे। या ठिकाणी खरं जायचं मन करत नाहीये, पण आपल्याला परिक्रमा करायची आहे पूर्ण, त्यासाठी आपण आता आपल्या पुढच्या मार्गावरती जातोय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या आश्रमामध्ये आपण बालभोग घेऊन पुढे गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी आपण मार्गस्थ होत आहोत। या ठिकाणाहून आपण वरती आलो आणि वरती आल्यानंतर उजव्या बाजूलाच या ठिकाणी गुप्तेश्वर महादेवाचं मंदिर आहे। नवी शिवलिंग के ऊपर ये अभी नया कार्य करा। तो यहाँ पे पहले कच्चा मकान था, कच्चा था, और ये शिवलिंग तो बहुत पुराना है ना? पुराना है। ब्रह्मा जी ने तपस्या की थी यहाँ पे। हाँ, ब्रह्मा जी का। तो इसकी महिमा बहुत बड़ी है। हाँ। तो जो जो प्राचीन चीजें हैं उसके तरफ कम ध्यान दे रहे लोग अभी। लोग कम ध्यान दे रहे। हाँ। प्राचीन असं गुप्तेश्वर महादेव महाराजांचं मंदिर आहे। या ठिकाणी त्यांचं शिवलिंग स्थित आहे। नंदी महाराज पण आहेत या ठिकाणी। नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये येतोय। नर्मदे हर। ओम नमः शिवाय। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्योर्मोक्षीयमामृतात्। ओम नमः शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी या ब्रह्मावर्त शिवलिंगाचे जे पुजारी आहेत ते सचिन शर्मा जी आहेत। त्यांनी आपल्याला या ठिकाणी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे। या ठिकाणी 4 शिवलिंग आहेत। एक ब्रह्मावर्त शिवलिंग आहे जे गुप्तेश्वर नावाने ओळखलं जातं, कारण या ठिकाणी ब्रह्माजींनी गुप्त तपस्या केली होती, त्याच्यामुळे याला गुप्तेश्वर शिवलिंग असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला शुक्लेश्वर आणि शुकेश्वर असे 2 शिवलिंग लागणार आहेत, आणि त्याच्याही बाजूला पत्रेश्वर नावाचं शिवलिंग लागणार आहे। या 4ही शिवलिंगाचं महात्म्य आपल्याला यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं। नर्मदा मैयाला मी विनंती करतो की सगळे जे नर्मदा मैयाचे परिक्रमावासी आहेत त्यांनी या सर्व 4ही तीर्थांचे दर्शन घ्यावेत, कारण ही खूप प्राचीन कालीन तीर्थ आहेत। नर्मदे हर। बघा या ठिकाणी पाठीमाग गुप्तेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे, आणि त्या ठिकाणाहून आपण या गावातल्या रस्त्याने पुढे चाललेलो आहोत। या चौकात आल्यावर आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय। या ठिकाणी उजव्या बाजूला गावागावातून जायचं। गावातल्या या रस्त्याने बाहेर आल्यानंतर या ठिकाणी परत उजवा डावा 2 रस्ते लागतात, तर आपल्याला उजव्या बाजूला जायचंय। पुढे या ठिकाणी आल्यावर बघा हा जो सरळ रस्ता आहे हा ब्राह्मण घाटावरून आलेला रस्ता आहे, आणि आपण पुन्हा ह्या रस्त्याला भेटलेलो आहोत। इथून आपल्याला डाव्या बाजूला जायचंय। डाव्या बाजूला गेल्यावर 3ही शिवलिंगाचे मंदिर, 3ही महादेवांचे मंदिर जवळजवळच आहेत। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी वरती आल्यानंतर पत्रेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे, आपण दर्शन घेऊयात। महादेवाची प्रतिमा या ठिकाणी आहे। नंदी महाराज आहेत, आणि आतमध्ये पत्रेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे। ओम नमः शिवाय। नर्मदे हर। सुंदर असं शिवलिंग आहे, पत्रेश्वर महादेव, ब्राह्मणगाव। रामकृष्ण हरी नर्मदे हर। या ठिकाणी आपण पत्रेश्वर महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे। या पत्रेश्वर महादेवांचा उल्लेख नर्मदा पुराणामध्ये आलेला आहे। त्यात असं सांगितलं जातं की जे चित्रसेन राजा आहेत, जे गंधर्व होते, त्यांचे पुत्र पत्रेश्वर यांनी या ठिकाणी एक शुक्लेश्वर आणि
सुकेश्वर असे 2 तीर्थ अजून आहेत जे पांडवकालीन आहेत. पांडवांनी तपस्या करून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली होती. तर त्या तीर्थामध्ये पत्रेश्वरांनी 12 वर्ष ब्रह्मचर्य पालन करून तपस्या केली होती आणि त्या तपस्येनंतर या ठिकाणी शिव पार्वती त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की या ठिकाणी मी सदैव स्थित राहील. अशा प्रकारची कहाणी आपल्याला नर्मदा पुराणामध्ये, शिवपुराणामध्ये वाचायला मिळते. अशा प्रकारचं पवित्र असं हे तीर्थ आहे. हे प्राचीन तीर्थ आहे आणि या ठिकाणी सर्वांनी येऊन अवश्य दर्शन घ्या, कारण प्राचीन तीर्थाचे दर्शन घेणं हे सगळ्यात पुण्यदायी आहे. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. आता आपण जाऊयात शुक्लेश्वर आणि सुकेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी. या ठिकाणी सुकेश्वर आणि शुक्लेश्वर महादेवाच्या शिवलिंगाकडे जाण्यासाठी हे गेट आहे. यातून आपल्याला आतमध्ये जायचंय. प्रशस्त असा आवार आहे हा आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे. प्राचीन असं वडाचं झाड. या वडाच्या झाडाचं आयुष्य जर बघितलं आपण तर त्याच्यावरूनच आपल्याला कळतंय की हे मंदिर किती पुरातन असेल. नर्मदा मैया आहे. नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला स्थित असं हे मंदिर आहे. पांडव ज्यावेळेस वनवासात होते त्यावेळेस त्यांनी या ठिकाणी भगवान शिवशंकरांची आराधना केली होती आणि त्यांच्या आराधनेसाठी त्यांनी या ठिकाणी शिवलिंग स्थापित केलं होतं. पवित्र किनाऱ्यावरती स्थित सुकेश्वर आणि शुक्लेश्वर महादेव मंदिर. आपण आतमध्ये जाऊन शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. पांडवकालीन मंदिर आहे. पांडवांनी शिवलिंग स्थापित केलं होतं. हे नंदी महाराज यांची परवानगी घेऊन ओम नमः शिवाय. खूप सुंदर असं शिवलिंग आहे. सुकेश्वर महादेव मंदिरातलं शिवलिंग आहे. या मंदिराच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे ज्या ठिकाणी पांडवांनीच अजून एक शिवलिंग स्थापन केलं होतं. शुक्लेश्वर महादेवांचं शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. या शुक्लेश्वर महादेव मंदिराच्या शिवलिंगापाशीच बसून चित्रसेन राजाचे पुत्र पत्रेश्वर यांनी तपस्या केली होती आणि त्यानंतर त्यांनी वरदान प्राप्त झाल्यानंतर शिवलिंग स्थापन केलं. ते आपण मगाशी बघितलं, पत्रेश्वर महादेव मंदिराचं शिवलिंग. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. हर हर महादेव. रामकृष्ण हरी, नर्मदे हर. खूप पवित्र, खूप छान असं प्राचीन मंदिर आहे. खरं तर इथून निघायची इच्छा होत नाहीये, पण आपण परिक्रमेच्या मार्गावरती आहोत त्याच्यामुळे आपल्याला जावं लागतंय. पण पुन्हा एकदा नक्की येण्याची इच्छा आहे. ब्राह्मण गावामध्ये पवित्र असे 4 शिवलिंग आहेत ज्याचं आपल्याला वर्णन रेवाखंडामध्ये स्कंद पुराणात आहे, शिवपुराणामध्ये आहे. अशी पवित्र तीर्थ आहेत आणि अजून किती तीर्थ लागतील. आताची तर 8वाच दिवस आहे आपला. जेवढ्या तीर्थांचं दर्शन आपल्याला प्राचीन तीर्थांचं करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त तीर्थांचं दर्शन आपण करणार आहोत. परिक्रमावासी सरळ चालण्याच्या नादामध्ये कोणत्याही तीर्थाला भेट देत नाहीत.
माझी त्यांना विनंती आहे, जे काही प्राचीन शिवलिंग प्राचीन तीर्थ तुम्हाला लागतील त्या सर्व तीर्थांची दर्शन घेण्याचा प्रयत्न करा। मान्य आहे मला, नर्मदा मैयाच्या आजूबाजूला करोडोपेक्षा जास्त तीर्थ आहेत, पण कमीत कमी ज्या तीर्थांचं वर्णन आपल्या पुराणांमध्ये आलेलं आहे त्या तीर्थांचं तरी दर्शन घेणं गरजेचं आहे। रामकृष्णारी नर्मदे हर। आता निघूयात आपल्या पुढच्या मार्गाकडे, विश्वनाथ खेडा या ठिकाणी। विश्वनाथ खेड्याला जाण्यासाठी या गेटमधून बाहेर पडलो आपण तर आपल्याला उजव्या साईडला वळायचंय आणि त्याच्यानंतर आपला सरळ सरळ रस्ता चालू होईल। या ठिकाणी शुक्लेश्वर आणि शुकेश्वर महादेवांचं मंदिर होतं आणि त्या गेटमधून आपण बाहेर आलेलो आहोत। आता हे जे तार कंपाऊंड आहे, हे तार कंपाऊंड संपल्यानंतर उजव्या बाजूला एक रस्ता जातो, त्या रस्त्याने आत गेले तर पत्रेश्वर महादेवांचं मंदिर आहे, ज्याचं दर्शन आपण अगोदरच घेतलेलं आहे। आता आपल्याला सरळ जायचंय। चालत चालत थोडंसं पुढे आल्यानंतर एक खेडेगावातला डांबरी रस्ता लागलेला आहे, त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय। या खेडेगावातल्या डांबरी रस्त्याने थोडंसंच गेल्यानंतर या ठिकाणी उजवीकडे परत वळायचं आपल्याला। हे जे सद्गृहस्थ आलेले दिसतात तिथपासून मार्ग आहे, इथं बोर्ड लिहिलाय विश्वनाथ खेडा 2 किलोमीटर नर्मदा परिक्रमा मार्ग। इथून आपल्याला या कच्च्या रस्त्याने जायचंय। रामकृष्णारी नर्मदे हर। आतमध्ये आल्यानंतर परत असे 2 मार्ग लागलेले आहेत, उजवीकडं आणि सरळ। तर उजवीकडे जर बघितलं तर काहीच खुणा दिसत नाहीत, पण सरळ मार्गावरती आपल्याला खुणा दिसतात। येड्या बाबळी आहेत, या येड्या बाबळींना बघा रिबीन लावलेले आहेत। तर या मार्गाने आपल्याला सरळ सरळ चालत जायचंय। अजून साधारण 1.5 किलोमीटर जाणं आपलं बाकी आहे विश्वनाथ खेडा लागण्यासाठी। रामकृष्णारी नर्मदे हर। रामकृष्णारी नर्मदे हर। या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलेलो आहे। इथं आपल्याला एक पाण्याचा छोटासा प्रवाह लागलेला आहे आणि या रस्त्याने विश्वनाथ खेड्याला जायचं आपल्याला। असा रस्ता आहे बघा विश्वनाथ खेड्याला जायचा। पहिले 1 किलोमीटर चांगला होता, पण आता आपल्याला असा रस्ता शोधत 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 जावं लागतंय। भरपूर पाणी आहे, चिखल आहे, हे बघा असं चिखलातून जावं लागतंय। खरं तर विश्वनाथ खेड्यामार्गे कोणी जात नाही, त्याचं कारण हे की त्यांना परिक्रमा उरकायची आहे लवकर, आपल्याला सगळे तीर्थ घेत घेत जायचे, त्याच्यामुळे आपण हा मार्ग शोधत 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 चाललेलो आहे। बघा असा मार्ग आहे। नर्मदे हर। परिसर चांगला आहे, पण कोणीच नाही या रस्त्याला। पलीकडल्या रस्त्याला भरपूर होते, या रस्त्याला कोणीच नाही। शोधूयात मार्ग आणि जाऊयात। नर्मदा मैया तर सोबत आहे आपल्या। नर्मदे हर।